नमस्कार. समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत शरीरासाठी अत्यंत हेल्दी आणि पौष्टिक असलेले ड्रायफ्रूट्स लाडू, तेही एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर ड्रायफ्रूट्स लाडू बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला साहित्य पाहून घेऊया. तर इथे मी 1 वाटी खारीक घेतलेली आहे, फोडून घेतलेली आहे खारीक. त्यानंतर पाव किलो खोबरं खिसून घेतलेलं आहे. त्याचबरोबर अर्धी वाटी साखर आणि 10-12 इलायची घेतलेल्या आहेत. 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. 1 वाटी मखाणे घेतलेले आहेत. त्यानंतर अर्धी वाटी बदाम घेतलेले आहेत. अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी डिंक घेतलेला आहे. आता हे सर्व साहित्य आपण घेतलेलं आहे. त्यानंतर आता इथे मी खारीक फोडून घेतलेली आहे. त्यानंतर अर्धी वाटी साखर, तुम्ही इथे साखरेच्या ऐवजी गूळ पण वापरू शकता. त्यानंतर आता आपल्याला हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे. तर इथे गॅसवरती जाड बुडाची कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला सुरुवातीला खारीक भाजून घ्यायची आहे. तर इथे मी पूर्णपणे खारीक कढईमध्ये टाकून घेतलेली आहे. खारीक आपल्याला हलकीशी भाजायची आहे. जास्त करपू न देता एकदम हलकीशी आपल्याला खारीक भाजून घ्यायची आहे. त्यानंतर खारीक भाजल्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये 1 वाटी उडदाची डाळ टाकायची आहे. उडदाची डाळ पण आपल्याला खमंग आणि खरपूस होईपर्यंत सोनेरी रंगावरती छान अशी भाजून घ्यायची आहे. डाळ भाजल्यामुळे आपल्याला जास्तीचं पीठ भाजायची गरज पडत नाही. तर त्यासाठी आता सर्व साहित्य मी दोन्ही साहित्य भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर त्या कढईमध्ये मी 1 चमचा तूप टाकून घेतलेलं आहे. तूप चांगले विरघळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धी वाटी बदाम टाकून घ्यायचे आहेत. बदाम आणि काजू दोन्ही पण मी एकत्रच भाजून घेणार आहे. काजू आणि बदाम आपल्याला खमंग असे खरपूस होईपर्यंत मस्त असे भाजायचे आहेत. इथे मी मस्त दोन्ही एकत्रच भाजणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणखीन त्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता. तर अशा पद्धतीने आपले काजू आणि बदाम मस्त असे भाजलेले आहेत. त्यानंतर त्या कढईमध्ये मी 1 वाटी मखाणे टाकून घेतलेले आहेत. मखाणे पण आपल्याला मस्त असे भाजायचे आहेत. त्यानंतर मखाणे मस्त भाजून झालेले आहेत. आता त्याच कढईमध्ये मी खोबरं टाकून घेतलेलं आहे. खोबरं आपल्याला कोरडंच भाजायचं आहे. त्यामध्ये तूप न टाकता खोबरं भाजायचं आहे. खोबरं पण आपल्याला खमंग आणि सोनेरी रंगावरती खरपूस असं भाजायचं आहे. तर अशा पद्धतीने सर्व साहित्य आपल्याला मस्त असं भाजायचं आहे. तर बघू शकता खोबरं पण मस्त भाजलेलं आहे. आता आपण इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला खारीक बारीक त्याची पेस्ट तयार करून घेणार आहे. अशा पद्धतीची पेस्ट आपल्याला करायची आहे. तर इथे मी खारीकची पेस्ट करून घेतलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला डाळीची पण तशाच पद्धतीने पेस्ट करायची आहे. तर दोन्ही साहित्य मी बारीक करून घेतलेलं आहे. आता कढईमध्ये मी इथे तूप टाकून घेतलेलं आहे. आता तूप चांगलं विरघळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये डिंक टाकायचं आहे. तर इथे मी डिंक टाकून 2 टप्प्यामध्ये डिंक मी तळून घेणार आहे. तर बघू शकता मस्त असा डिंक आपला तळून घ्यायचा आहे. डिंक जास्त तळल्यामुळे दाताला अजिबात चिटकत नाही. त्यासाठी आपल्याला डिंक चांगला तळून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने डिंक मस्त तळून झालेला आहे. आता हे डिंक काढून मी एका ताटामध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये मी तूप टाकलेलं आहे. आता तूप जास्तीचं थोडंसं टाकायचं आहे, कारण आपल्याला पीठ भाजायचं आहे. तर इथे मी उडदाच्या डाळीचं तयार केलेलं पीठ हे तुपामध्ये छान असं खमंग भाजायचं आहे. आपण डाळ भाजल्यामुळे तूप टाकून पीठ भाजायचं आहे. जास्तीचं पीठ न भाजता आपल्याला तूप टाकू अगदी थोडंसं हलकंसं गॅसची फ्लेम कमी ठेवूनच भाजायचं आहे. कारण आपण डाळ खमंग अशी भाजलेली आहे, त्यामुळे जास्तीचं पीठ न भाजता आपल्याला. तर अशा पद्धतीने मस्त असं पीठ पण आपलं छान असं भाजून झालेलं आहे. आता हे काढून घेऊया एका ताटामध्ये मस्तपैकी. आता आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी
तूप टाकून घेतलेलं आहे. तूप विरघळल्यानंतर आपल्याला खारीक टाकायची आहे. तयार करून घेतलेली खारीक पेस्ट त्यामध्ये टाकायची आहे. तर अशा पद्धतीने खारीक पेस्ट आपल्याला तूप टाकू मस्त खमंग अशी भाजायची आहे. कारण अगोदर आपण कोरडंच भाजल्यामुळे आता तूप टाकून खमंग अशी खारीक पेस्ट भाजायची आहे. तर बघू शकता अशा पद्धतीची आपली खारीक पेस्ट मस्त अशी भाजलेली आहे. आता हे सर्व साहित्य भाजून आता इथे मी डिंक मिक्सरला मस्त असा बारीक फिरवून घेणार आहे. तर 2 मिनिटामध्ये डिंक आपला बारीक फिरवून पेस्ट तयार होते. तर इथे मी एक मोठं ताट घेतलेलं आहे. त्यामध्ये आता हे तयार केलेलं भाजून घेतलेलं सर्व साहित्य आपल्याला यामध्ये एकत्र करायचं आहे. तर इथे मी सर्वप्रथम खारीक भाजून घेतलेली ती टाकलेली आहे. त्यानंतर आता पीठ आपल्याला उडदाच्या डाळीचं पीठ टाकायचं आहे. त्याचबरोबर आता इथे मी काजू बदामाची बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली ते टाकायचं आहे. दोन्ही एकत्रच मी तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं आहे आणि मखाने पण मी तशाच पद्धतीने बारीक अशी पेस्ट तयार केलेली आहे. आता हे सर्व पेस्ट तयार करून घेतलेलं आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने आता डिंक टाकून घेणार आहे. हे सर्व मी बारीक पेस्ट तयार करूनच अशा पद्धतीचे लाडू मी बनवून घेणार आहे. तर इथे मी जास्तीचं मोठं न ठेवता एकदम बारीक असं पेस्ट केलेलं आहे. म्हाताऱ्या माणसांना पण खाता येईल अशा पद्धतीचे हे मी ड्रायफ्रूट्स लाडू बनवलेले आहेत. बघू शकता. आता हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे इथे तुम्हाला जर इथे गूळ वापरायचा असेल तर तुम्ही गूळही वापरू शकता. तर इथे मी साखर बारीक अशी त्याची पेस्ट तयार केलेली आहे आणि त्यामध्येच इलायची पण टाकून घेतलेली आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र मिक्स असं करून घ्यायचं आहे. बघू शकता परफेक्ट आपलं सारण तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आता लाडू वळण्यासाठी आपण घेणार आहोत. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकाराचे लाडू वळून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने मी इथे छोटे आकाराचे, जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही, अशा मीडियम आकाराचे लाडू मस्तपैकी वळून घेणार आहे. तर बघू शकता मस्त असा आपला लाडू परफेक्ट तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीचे मी सर्व लाडू तशाच पद्धतीचे वळून घेतलेले आहे. तर ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.